तर सध्या बृहदारण्यक उपनिषदाचं हा दुसरा अध्याय चालू आहे. आणि ह्या खाली दुसऱ्या अध्यायामध्ये इकडं हे करतो. दुसऱ्या अध्यायातला जो पहिला अध्याय आहे त्या दुसऱ्या अध्यायातला जो पहिला ब्राह्मण आहे त्या पहिल्या ब्राह्मणामध्ये आपण त्याचा अभ्यास चालू आहे. आणि त्याच्यामधला जो 20वा मंत्र जो आहे तो खूप विस्ताराने आपण पाहतोय. तर त्यामध्ये अ, जो विषय आपल्याला चर्चा चालू आहे त्या चर्चेचं मागच्या वेळेस जिथपर्यंत आलं त्याचा थोडासा आधीचा भाग घेऊन मी त्याला एक सातत्य त्याची कंटिन्युटी करणार आहे. हा, तेव्हा मागच्या वेळेस आपण असं विधान केलं होतं की जे परमात्म्याचं जे स्वरूप काय आहे आणि आत्मतत्वाचं स्वरूप काय आहे ह्याच्यामध्ये त्या त्या पूर्ण निवेदनामध्ये आपण असं म्हटलं होतं की समस्त श्रुतीमध्ये त्या ब्रह्मामध्येच तो आत्मा शब्द हे प्रत्येगात्मा वाचक होणे आहे. म्हणजे आत्मतत्व म्हणजेच ब्रह्मतत्व आहे. फक्त ज्यावेळेस जीव नावाची त्याला उपाधी लागते तेव्हा आपण त्याला जीवात्मा म्हणतो, पण तो तत्वतः तो ब्रह्मतत्वच आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणालो होतो. आणि त्या समस्त भूतांचा जो अंतरात्मा आहे तर तो अंतरात्मा हे ब्रह्मतत्वच आहे अशा ह्या अनुसार परमात्म्यापासून भिन्न असा संसार नाहीच आहे. आणि परमात्म्यापासून जीवतत्वाचा सुद्धा अभावच आहे. ह्या कारणाने ते ब्रह्मतत्व हे एकमेव अद्वितीय अशा प्रकारचं आहे. आणि ते ब्रह्मच आहे हे, आणि ते आत्माच आहे इत्यादी श्रुती हे निवेदन करतं. आणि त्याच्यातूनच मग मी ब्रह्म आहे असा हा सिद्धांत निश्चित होतो. जेव्हा अशा प्रकारे शास्त्राचा अभिप्राय निश्चित होत असतो तर परमात्म्याची ही संसारी होणे हेही सिद्ध होतं. कारण तो संसारामध्येही अंतर्बाह्य असं म्हटल्यानंतर तो संसारी होतो. आता इथे संसारी हा शब्द वापरला की त्या ठिकाणी दोन भाग आहेत. एक म्हणजे संसाराचा तारक, त्याचा संरक्षक ह्या अर्थाने पण आहे. आणि दुसरा संसारामध्ये आसक्त असणार आहे. पण परमात्म्याची जी भूमिका आहे ती भूमिका अशी आहे की या संबंध ब्रह्मांडाचं नियंत्रण ज्याच्याकडे आहे त्याचं ह्या सगळ्या सगळ्या प्रकारच्या संसाराचे नियंत्रण आहे. पण तो कशातही आसक्त नाही हे आपल्याला नेहमी समजणं आवश्यक आहे. तेव्हा परमात्मा हा संसारी होतो तर त्या अर्थाने होतो. अशा स्थितीमध्ये शास्त्र जे आहे ते जर चुकीचा अर्थ काढला तर व्यर्थ होऊन न जात असताना जर जीवास असंसारी मानले किंवा मानले जाईल तर त्यास उपदेश करणे व्यर्थ होऊन जाईल. कारण जीव जो आहे, जीव शब्द आला की त्या ठिकाणी आसक्ती आली. तेव्हा जीवाचा संबंध आला की तो संसारी होतो, म्हणजे तो संसारात आसक्त असतो. पण ज्यावेळेस तिथे ब्रह्मतत्व म्हटलं किंवा परब्रह्म परमात्मा म्हटलं की त्या ठिकाणी तो कुठल्याही प्रकारची आसक्ती त्यात नाहीये. पण तो सगळ्यात असूनही तो नसल्यासारखा आहे असा त्याचा उल्लेख केलेला आहे भगवद्गीतेत सुद्धा. आणि त्यामुळे असं हे स्पष्ट त्याचा हा दोष जो आहे तो आपण जो गैरसमज झाल्यामुळे देतो. जर परमात्मा समस्त जीवांचा अंतरात्मा असेल आणि तो जर समस्त शरीराच्या संपर्काने होणाऱ्या दुःखाचा पण अनुभव घेत असेल तर स्पष्टच परमात्म्यास संसारित्वाची प्राप्ती होईल अशी आशंका आहे. अशा स्थितीमध्ये परमात्म्याच्या ह्या असंसारित्वाचे प्रतिपादन करणारी ही समस्त श्रुती जी आहे ती श्रुती ही, आणि श्रुती आणि स्मृती आणि युक्ती ही त्याला बाधित होऊन जाईल. आणि जर कशा प्रकारे प्रतिपादन केल्या गेल्या जात असते की प्राण्याच्या शरीराच्या संबंधाने होणाऱ्या दुःखाशी त्याचा संबंध असतो का. जर तर त्या परमात्म्याला कोणी ग्राह्य अथवा त्याज्य न होण्याच्या कारणाने आणि त्याच्या उपदेशाची व्यर्थता रूपाने त्या दोषाचं निवारण केलं जाऊ शकत नाही. तेथे काही लोक दोषांच्या अशा या प्रकाराचा परिहार दाखवत आहेत. परमात्मा जो आहे तो साक्षात आपल्या रूपाने भूतामध्ये अनुप्रविष्ट नसतो. तर मग काय गोष्ट आहे, तर तो विकार भावाने प्राप्त होऊन गेला आहे. म्हणजे त्याची अभिव्यक्ती जी आहे ना ती ज्यावेळेस विकारामध्ये आपण पाहतो त्यावेळेस असं वाटतं आपल्याला की तो परमात्मा देखील सुखदुःखाचा भोगता आहे आणि तोही संसारामध्ये लिप्त आहे. पण असं नव्हे, असं प्रत्यक्ष नाही. तर तो विकार भावाने प्राप्त होऊन गेला असा एक आभासात्मक गोष्ट आहे. तेव्हा तो विज्ञानात्मा परमात्म्यापासून तो भिन्न व अभिन्न देखील आहे. म्हणजे या ठिकाणी भिन्नही आहे आणि अभिन्नही असंही म्हटलेलं आहे. अभिन्न एवढ्या करता की तो सर्वत्र सर्वव्याप्त असल्यामुळे त्याचा समन्वय जो आहे तो पूर्ण ब्रह्मांडाशी झाल्यामुळे तो अभिन्न आहे.
आणि तो या कुठल्याही प्रकारच्या प्रपंचामध्ये करते पण भोगते पण त्याच्याकडे नसल्यामुळे तो सर्वथा भिन्न आहे. म्हणून हे विज्ञानात्मा म्हणजे सर्वव्याप्त असणाऱ्या त्या परमात्म्यापासून हे ब्रह्मांड भिन्नही आहे आणि अभिन्नही आहे. कारण की ते भिन्न आहे या कारणाने की संसारित्वाच्या संबंधाने ठेवणारा आणि अभिन्न होण्याच्या कारणाने मी ब्रह्म आहे. म्हणजे मी ब्रह्म आहे म्हणताना मी सर्वत्र ब्रह्मांडात आहे, ह्या अर्थाने हे निवेदन आहे. तेव्हा अशा प्रकारच्या ह्या निश्चयाची योग्यता राखत असतो. अशा प्रकारे मानल्या गेल्यामुळे श्रुती व स्मृती व न्याय इत्यादीच्या सर्वांच्या तो अनुकूल होतो. तेथे या सिद्धांताच्या अनुसार विज्ञानास परमात्म्याचा विकार मांडण्याच्या पक्षामध्ये तीन गती असू शकतात. म्हणजे हे विकार मांडणाऱ्या लोकांचे काय प्रकार आहेत ते त्या ठिकाणी सांगितलेत. प्रथम जे आहे ते पृथ्वी. या पृथ्वी द्रव्याच्या समान अनेक द्रव्याच्या संघात हे सावयव आणि सावयव परमात्म्याचे विज्ञानात्मा घटादीप्रमाणे एकदेशीय परिणाम त्याचा दिसतो. म्हणजे तो आपल्याला असा भासतो की तो एकदेशीय आहे, कारण तो कुठल्या तरी जीवात्म्यामध्ये त्याचा प्रवेश झाला आणि तो जीवात्मा हा एकदेशीय आहे आणि म्हणून परमात्मा एकदेशीय आहे अशा प्रकारचा आरोप त्याच्यावर होतो. अथवा आपल्या पूर्वरूपामध्ये स्थित असणाऱ्या परमात्मा हा एकच केश अथवा कुशलभूमीच्या समान तो विज्ञान रूपाने विकारास प्राप्त होत असतो. अथवा दुग्ध इत्यादिकाच्या समान सर्वच परमात्मा विकारास प्राप्त होऊन जात असतो. म्हणजे असे विविध प्रकारचे त्याने त्याच्यामध्ये विकल्प मांडले आहेत. तेव्हा या सर्व पक्षापैकी जर असे मानले जाईल की समान जातीवाले अनेक द्रव्याच्या समुदायाच्या कोणी द्रव्यविशेषच विज्ञानात्मत्वास प्राप्त होऊन असेल तर समान जातीय होण्याच्या कारणाने त्या परमात्मा आणि विज्ञानात्मामध्ये एकत्व उपचाराने हे सिद्धांताचे हे परस्परांमध्ये विरोध दिसेल. आणि जर परमात्मा नित्य अयुत सिद्ध अवयवामध्ये अनुगत आणि अवयवी असतो तर त्याच रूपात स्थित असलेल्या त्या परमात्म्याचे एकदेशीय संसारी विज्ञानात्मा असतो, तर त्या अवस्थेमध्ये देखील राहील. अशा प्रकारे विज्ञानात्माच्या या संसारित्व रूप दोषाने परमात्म्याचे संबंध सिद्ध होत असतात. आणि म्हणून ही कल्पना देखील इष्ट होऊ शकत नाही. कारण तो परमात्मा जसं आपण म्हणतो की पांडुरंग जो आहे तो भक्तांचा संसार पाहणारा आहे, तर त्या दृष्टीने त्याला म्हटलं तर संसारी आहे. आणि तो या संबंध ब्रह्मांडापासून तो अलिप्त आहे आणि तो विटेवर उभा आहे दोन्ही हात कमरेवर ठेवून. म्हणजे तो साक्षीत्व भावामध्ये असताना तो अलिप्त आहे. जेव्हा तो साक्षीत्व किंवा सर्वसाक्षीत्व आहे त्यावेळेस तो या पूर्ण ब्रह्मांडापासून अलिप्त आहे. म्हणजे अलिप्त हा जो शब्द आहे तो आसक्तीपासून अलिप्त आहे. आणि ज्यावेळेस तो सर्वत्र संसारी रूपामध्ये आहे हा सगळा ब्रह्मांडाचा पूर्ण संसार हा परमेश्वराचाच संसार आहे असं मानल्यानंतर तो संसारी आहे. म्हणून एका ठिकाणी समन्वय आहे तर एका ठिकाणी अलिप्तता म्हणजे व्यतिरेक आहे. तर ह्या दोन्हीमध्ये तो आहे. व्यतिरेक आणि अन्वय हे दोन्ही समजल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थाने भागवताचा सुद्धा अभ्यास करता येत नाही. म्हणून चतुश्लोकी भागवतात सुद्धा त्यांनी सांगितले की हे भागवत समजायचं असेल तर तुम्हाला व्यतिरेक आणि अन्वय समजला पाहिजे. म्हणजेच काय, तर ती अलिप्तता ब्रह्मांडापासून कशी आहे हा व्यतिरेक आहे. तो पूर्ण अज्ञानाचा निषेध हे व्यतिरेक आहे. आणि तो सर्वत्र सर्वव्याप्त प्रत्येक जीवमात्राच्या प्रत्येक प्राणीमात्राच्या अधिष्ठानात तो आहे हे समजणं म्हणजे तो अन्वय आहे. म्हणून त्याचा अन्वय आणि समन्वय ब्रह्मांडाशी आहे. आणि त्याचबरोबर तो अनासक्त निष्काम असल्यामुळे तो संबंध ब्रह्मांडापासून अलिप्त आहे. हे दोन्ही बाजू ज्या परमात्म्याच्या आहेत ते या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्यामुळे दुग्धाच्या समान संपूर्ण परमात्म्याचा परिणाम जो आहे तो मांडण्याच्या पक्षात देखील समस्त श्रुती स्मृतीशी हे परस्परांमध्ये त्याला विरोध दिसत असतो. पण असा विरोध दिसण्याचं कारण नाही आहे, कारण व्यतिरेक आणि अन्वय हे सुद्धा परस्परा विरुद्धच आहेत ना. म्हणजे एका बाजूला आपण म्हणताना म्हणतो की सर्वत्र तो वासुदेव आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हणतो तो कशातच नाहीये. तर हा जो आहे दोन्ही विधान जे आहेत ते परस्पर विरुद्ध वाटतात. भगवद्गीतेत सुद्धा ज्यावेळेस 9वा अध्याय वाचायला सुरू करतो आपण तेव्हा तो म्हणतो की मी सर्वत्र आहे सर्व भक्तामध्ये आणि मी कोणातच नाही. हे वाक्य वाचल्यानंतर भक्त जो आहे तो गोंधळून जातो की हे कसं काय. एकदा ते म्हणतात मी सर्वत्र सर्वव्याप्त सर्वामध्ये आहे आणि दुसऱ्यांदा म्हणतात की मी कोणामध्येच नाही. तर हे दोन जे आहेत ते श्रुती स्मृती म्हणजे स्मृती ग्रंथ म्हणजेच भगवद्गीता आहे, तर याच्यामध्ये ते परस्पर विरुद्ध असं दिसतं. तर ते खऱ्या अर्थाने विरुद्ध आहे असं समजणं हे इष्ट नाही. म्हणून हे सर्व पक्ष जे आहेत ते निष्कल निष्क्रिय आणि शांत असे आहेत. पुरुष जो आहे तो दिव्य अमूर्त बाहेर व अंतरंगात विद्यमान आणि तो अजन्मा असा आहे.
तो आकाशाच्या समान सर्वगत व नित्य आहे. तो हा महान अजन्मा आत्मा आहे. तो न कधी उत्पन्न होत असतो आणि न कधी मरत असतो. तो अव्यक्त आहे इत्यादी श्रुती स्मृती आपल्या युक्तीच्या द्वारे सांगत असतात. पण ते परस्पर विरुद्ध आहे असं समजणं इष्ट नाही. अचल परमात्म्याचे एका देशामध्ये विज्ञानात्मा असतो आणि ह्या पक्षामध्ये विज्ञानात्माच्या कर्मफलयुक्त देशामध्ये जाणे देखील हे संभव होत नाही. जर म्हणाल की अग्नीपासून निर्माण होणाऱ्या ठिणग्याच्या समान परमात्म्याचे एकदेश रूप विज्ञानात्मा हा त्याच्यापासून अलग होऊन येत असतो, म्हणजे ह्या ठिणगीपासून तो अलग असतो असं म्हणणं हे कितपत उचित आहे हा विचार करण्याचा भाग आहे. तरी पण ठिणग्या ह्या अग्नीपासून भिन्न आहेतच. हे परस्पर विरोधाभास असणारी गोष्ट आहे. पण तो ठिणग्यामध्ये जो अग्नी आहे आणि अग्नीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा ज्योतीमध्ये किंवा जी अग्नी लागलेला असतो त्याच्यामध्ये सुद्धा तो अग्नितत्वच असतं. तत्वतः सगळीकडे सारखं आहे. पण प्रकृतीच्या दृष्टीने त्याची आकृती प्रकृती ही भिन्न आहे. अगदी शांत झालेला अग्नीत सुद्धा अग्नीच आहे. त्यामुळे तो शीतलही आहे आणि तो तप्तही आहे. तेव्हा तरी देखील ह्या अवयवाला जे फुटून हे अलग होऊन परमात्म्याची क्षती ही प्राप्त होत असते असा हा अनर्थक विचार हा येऊ शकतो. आणि त्यांच्या या जाड्यावर परमात्म्याचे अन्यस्त देशस्थ अवयव या समुदायामध्ये छेदाची देखील प्राप्ती होत असते. आणि अशा प्रकारे परमात्म्याची निश्चिद्रताचे प्रतिपादन करणाऱ्या वाक्यास हा विरोध होऊ शकेल. परमात्म्यापासून शून्य देशाचा अभाव होण्याच्या कारणाने आत्म्याच्या अवयवभूत विज्ञानात्म्यास ह्या संसारित्वाची प्राप्ती होण्यावर अवयवंता अवयवांतराच्या ऱ्हासाने आणि वृद्धीच्या कारणाने परमात्म्यास हृदयशूलाच्या समान दुःखाची प्राप्ती होईल अशी आशंका येते. तर ही आशंका चुकीची आहे. तेव्हा ह्याच्यावर आता पूर्वपक्ष म्हणतो की परंतु अग्नीची ठिणगी इत्यादी दृष्टांताचे जे वर्णन करणारी जी श्रुती आहे आणि त्या श्रुती होण्याच्या कारणाने असे मानले देखील जाते की ह्यात काही दोष नाही. कारण एकदा श्रुतीने सांगितलं की त्याचं ते प्रमाण झालं ते. म्हणून ही भिन्न आहे असं असं मानता येणार नाही असं म्हणतो. तर ती भिन्न मानली तर तो दोष आहे का असा प्रश्न आहे. तर तो श्रुतीमध्ये दोष आहे का असा प्रश्न त्याने विचारला. तेव्हा त्याच्यावर सिद्धांती म्हणतात नाही, अशी गोष्ट नाही. कारण की श्रुती तर केवळ ज्ञानच देणारी आहे. शास्त्राची प्रवृत्ती ही पदार्थाच्या अन्यथा करण्यासाठी नसते. तर मग कशासाठी असते तर यथाभूत अज्ञात पदार्थास ही ज्ञात करण्याकरता श्रुती आहे. श्रुती जी आहे ते पदार्थाचं प्रत्यक्ष काय ज्ञान आहे हे सांगण्याकरता आहे. तेव्हा पूर्व पक्ष म्हणतो पण हे सर्व सांगण्याने काय होईल. तर सिद्धांत म्हणतो ह्याने जे काय होत असतं ते ऐक. लोकांमध्ये वास्तविकच मूर्त आणि अमूर्त रूप पदार्थ धर्म हे प्रसिद्ध आहेतच. त्यांच्या दृष्टांत रूपाने ग्रहण करून हे शास्त्र त्यांना अविरोध किंवा एक अन्य वस्तू दाखवण्यासाठी प्रवृत्त होत असतात. त्या लौकिक दृष्टांतासच ग्रहण करत राहावे अशी ही काही गोष्ट नसते. असा हा दृष्टांत तर दर्ष्ट्रांतिकाच्या ह्या असंग होण्याच्या कारणाने हा ग्रहण केले जाण्यावर देखील तो व्यर्थच होईल. अग्नी शीतल होत असतो अथवा सूर्य तापत नाही या गोष्टी सुद्धा या शेकडो दृष्टांताने देखील ते प्रत्यक्ष प्रतिपादित होऊ शकत नाही. कारण की अन्य प्रमाणाने तर ती वस्तू ही दुसऱ्या प्रकारची जाणल्या गेली असते. एक प्रकारे दुसऱ्या प्रमाणात जाणल्या जाऊ शकत नाही. म्हणजे एकच प्रमाण त्याला सिद्ध होतं की अग्नी हा तप्त असतो, सूर्य हा तप्त असतो. हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याचा स्वीकार करता येईल. अग्नी सुद्धा शीतल असतो आणि सूर्य सुद्धा हा अंधारयुक्त असतो असं म्हणणं जे आहे ते कितीही दृष्टांत दिले तरी ते सिद्ध होऊ शकत नाही. त्याप्रमाणे आत्मतत्व आणि ब्रह्मतत्व आहे. ह्याला परस्पर विरुद्ध जे आपण जर दृष्टांताने सांगायचा प्रयत्न केला तर ते अशक्य आहे असं यांचं म्हणणं आहे. तेव्हा त्याचंच दुसरं प्रमाण दाखवलं जात असतं की अलौकिक लौकिक पद आणि पदार्थाच्या आश्रयासाठी शास्त्राविना कोणत्याही ह्या अज्ञान आणि वास्तवांतराचे जाणले जाऊ शकत नाही. म्हणून ह्या प्रसिद्ध न्यायाने अनुसरण करणाऱ्या ह्या पुरुषाच्या द्वारे परमात्म्याचे हे सावयत्व आणि जीवाच्या बरोबर त्याचे अंशाशित्व इत्यादी कल्पनेने परमार्थता प्रतिपादन केले जाऊ शकत नाही. कारण अंश असं म्हटला की तो भिन्न होतो. त्यामुळे त्याला जीव जो म्हटला की तो परमात्म्याचा अंश आहे
असं म्हटल्यानंतर कल्पना अशी असते की त्याचं विभाजन होऊन त्याचा अंश आहे का? तर अंश ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की प्रकृती रूपाने आविष्कारात ती भिन्नता जरी असली तर तत्वतः तो एकच आहे, हे आपल्याला त्यात कळणं आवश्यक आहे. जर म्हणाल की ही क्षुद्र स्फुल्लिंग जे आहे आणि ते अग्नी म्हणतो की हा स्फुल्लिंग जो आहे तो माझाच अंश आहे, तर अशा प्रकारे ही जी श्रुती व स्मृती देखील म्हणत असते, असं म्हणणं उचित नाही. कारण की तो जीवात्मा आणि परमात्म्याच्या एकत्वाच्या या प्रतितीच्यासाठी अग्नीची चिंगारी अग्नीच असते. या कारणाने लोकांमध्ये तो अग्नीच्या बरोबर एकत्व प्रतीतीच्या योग्य पाहायला गेला आहे. अशा प्रकारे अंशीच्या बरोबर अंश देखील एकत्व, म्हणजे अंश आणि अंशी याच्यामध्ये तत्वतः काही फरक नाही. अंशी जो आहे तो परमात्मा आहे आणि अंश जो आहे तो जीवात्मा आहे. पण जीवात्म्यामधलं जे अस्तित्व आहे, जे निरपेक्ष अस्तित्व आहे, आणि जो परमात्मा जो अखंड अस्तित्वपूर्ण आणि निरपेक्ष अस्तित्व आहे, त्या दोन्हीमध्ये अभेद्यता आहे, हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. म्हणून अशा प्रकारे या अंशीच्या बरोबर अंश देखील एकत्व प्रतीतीच योग्य असतो. आणि म्हणून अशा स्थितीत विज्ञानात्म्यास परमात्म्याचा विकार अथवा अंश दाखवणारे शब्द हे परमात्म्याच्या बरोबर व त्याच्याशी एकत्वाची प्रतीती केली गेल्याची इच्छा करत असतो. उपक्रम आणि उपसंहार यांनी देखील हीच गोष्ट सिद्ध होते की सर्वच उपनिषदामध्ये पूर्वी त्याचे एकत्वाची प्रतिज्ञा करण्याचा हेतू आणि दृष्टांताच्या द्वारा जगतास परमात्म्याचा विकार अथवा अंशादी दाखवून पुन्हा त्याच्याशी एकत्व म्हणजे हा उपसंहार केलेला आहे. जसं की येथे देखील पूर्वी हे जे काही आहे ते सर्व आत्मा आहे अशी जी प्रतिज्ञा करून उत्पत्ती स्थिती आणि लय ह्या हेतू आणि दृष्टांताच्या द्वारे त्याचे एकत्वाच्या एकत्व ज्ञानाच्या हेतुभूत विकार आणि विकारात्वाची जे हेतुभूत विकार आणि विकारात्वादीचे जे प्रतिपादन केले आहे त्यात अंतर्बाह्य शून्य आहे, हा आत्मा ब्रह्म आहे, अशा प्रकारे त्याचा उपसंहारही केलेला आहे. म्हणून उपक्रम व उपसंहाराद्वारे असं तात्पर्य निश्चित होत असतं की जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय ह्याचे प्रतिपादन करणारे वाक्य जे आहे ते परमात्म्याच्या बरोबर त्याच्या एकत्व ज्ञानाची दृढता करण्यासाठी आहे, हे समजणं अगत्याचे आहे. जर असं न मानलं जाईल तर वाक्यभेदाचा प्रसंग निर्माण होईल आणि सर्व उपनिषदामध्ये परमात्म्याच्या बरोबर विज्ञानात्माचा एकत्व ज्ञानाचे विधान केले गेले आहे. या विषयामध्ये सर्वच उपनिषद वेत्तांची एकच मतं असतं, कोणाचाही मतभेद त्यात नसतो. उपत्यादी वाक्याचे देखील त्या विधीच्या बरोबर एकवाक्यता संभव होण्यावर त्यांनी भिन्न अर्थाचे प्रतिपादन करणाऱ्या मांडण्यामध्ये काही प्रमाण नसते. याच्याशिवाय त्याचा अन्यार्थपारक जो मांडण्याचा आणि त्याचे फलांतराची देखील कल्पना करावी लागेल. म्हणून उपत्यादी श्रुती आणि आत्म्याचे एकत्व हे प्रतिपादन करण्यासाठीच असते. या विषयावर संप्रदाय वेत्ता जसे द्रविडाचार्य हे आख्यायिका सांगत असतात की कोणीतरी एक राजपुत्र जो आहे तो जन्म झाल्यावर माता पिताद्वारे त्याग दिल्याच्या कारणाने तो व्याधाच्या घरामध्ये त्याचं पालन पोषण झालेलं असतं आणि त्या आपल्या कुलीनतेचं ज्ञान न झाल्या कारणाने आपणास व्याध जातीचाच मानून व्याध जातीच्या कर्माचे अनुवर्तन करत असतो. तेव्हा मी राजा आहे असे मानून राजासाठी उचित करणारे कर्म तो करत नसतो. जेव्हा कोणी अत्यंत कृपाळू पुरुष तो त्या जो ह्या राजपुत्रास बोध करून देत असतो आणि हे दाखवून देत असतो की अरे तू व्याध नाहीस, तर तू अमुक राजाचा पुत्र आहेस, तर कशा कशा प्रकाराने या व्याधाच्या घरामध्ये आला आहेस, हे सर्व त्याची कथा ही पूर्व इतिहास तो सांगतो. तर या प्रकारे बोध केला जाण्यावर तो व्याधी जातीचा या प्रत्ययास होणारा त्या कर्माला सोडून आता तो मी राजा आहे असे म्हणून आपल्या बापदादाच्या मार्गाने अनुसरण करावे लागेल आपल्याला, अशा प्रकारची भूमिका घेते. आणि मग अशा प्रकारे अग्नीच्या चिंगारीच्या समान परमात्म्यापासून विभक्त हा त्या परमात्म्याची जात असणारा विज्ञानात्मा येथे देह व इंद्रिय इत्यादीने गहनवासामध्ये प्रविष्ट होण्यावर असंसारी होऊन देखील तो आपल्या परमात्म स्वरूपात न जाणण्याच्या कारणाने मी देहेंद्रिय संघात कृश स्थूल सुखी अथवा दुःखी आहे असे मानून तो देह व इंद्रियादी या संसारिक धर्माचे अनुवर्तन करत असतो. परंतु तू देहेंद्रिय रूप नसतो, तू असंसारी ब्रह्मच आहेस, अशा प्रकारे आचार्याद्वारे जेव्हा बोध केला जातो तेव्हा हे
ऐषणात्रयाची अनुवृत्ती सोडून आता तो म्हणतो की मी ब्रह्मच आहे असे जाणून घेत असतो. आणि येथे असे म्हटल्यावर तू अग्नीच्या ठिणग्या समान परब्रह्माचेच शीच तू च्युत झालेला आहेस. आणि राजपुत्राच्या राजप्रत्ययाच्या समान त्याचा जो ब्रह्मप्रत्यय दृढ होऊन जात असतो. कारण की अग्नीपासून तो च्युत होण्याच्या पूर्वी ठिणग्यांच्या अग्नीच्या बरोबर ही त्या ठिकाणी त्याला पाहिलेलं असतं. तेव्हा ही जी भूमिका आहे, ही भूमिका इथे आपल्याला समजणं आवश्यक आहे की त्या भूमिकेमध्येच हे पूर्ण एकत्व कसं आहे हेही सांगितलंय. की भिन्नता जरी दिसत असेल तरी भिन्नतेमध्ये एकत्व कसं आहे. म्हणजे बाहेर जेव्हा केवळ प्रकृतीमध्ये पाहू त्यावेळेस किंवा दृश्यामध्ये पाहू तेव्हा दृश्यामध्ये भिन्न भिन्न जीवमात्र, अणुमात्र, पदार्थ हे सगळे जे आहेत हे भिन्न भिन्न दिसत जरी असले तरी त्याचा आधारभूत तत्वासहित जेव्हा त्याला पाहू त्यावेळेस तो समन्वय होईल, त्यावेळेस तो अन्वय साधना होईल. आणि तेव्हा तुम्हाला बाह्य दर्शनामध्ये सुद्धा त्याचं अधिष्ठान दिसायला लागेल. आणि मग सर्वत्र वासुदेव अशा प्रकारचा अनुभव त्या ठिकाणी येईल. आणि त्यामुळे असं हे मानून देह व इंद्रियादी संसारिक धर्माचे हे अनुवर्तन तो करत असतो. परंतु देहेंद्रियादी रूप तो नसतो, तरी तो असंसारी ब्रह्मच आहे अशा प्रकारे आचार्याद्वारे बोध केल्या जाण्यावर ही ईषणात ही जी ईषणात्रयाची अनुवृत्ती आहे ती सोडून आता मी ब्रह्मच आहे असे जाणून घेत असतो. आणि येथे म्हटले आहे की तू अग्नीच्या ठिणग्या समान परब्रह्माचेच तो च्युत झालेला आहेस. राजपुत्राच्या राजप्रत्ययाच्या समान त्याचा त्याचा ब्रह्मप्रत्यय होऊन जात असतो. कारण की अग्नीच्या पासून हा च्युत होण्याच्या बरोबरच अ, पूर्वी ठिणग्यांची अग्नीच्या बरोबर पाहिली जात होती. आणि त्या कारणाने सुवर्ण, मणी, लोह, अग्नी, विस्फुल्लिंग इत्यादीचा जो दृष्टांत आहे तो एकत्व ज्ञानाच्या दृढतेसाठीच आहे. उत्पत्ती आधीचा जो भेद आहे तो प्रदर्शित करण्यासाठी नसतो. आणि त्यास एकरूपच पाहिले पाहिजे. ह्या श्रुतीपासून मिठाच्या खडाच्या समान त्यास ज्ञानरूपाने एकरसाने निरंतर परिपूर्ण देखील निश्चय केला गेला आहे. जर चित्रपट आणि वृक्ष अथवा सामुद्रिकांच्या समान उत्पत्ती आणि अनेक धर्माच्या कारणाने ब्रह्मची विचित्रतेचे ग्रहण करणे अभिष्ट होत असेल तर मग त्या मिठाच्या खड्यासमान एकरस व अंतर्बाह्य शून्य असा आहे. अशा प्रकारे उपसंहार न केल्या जाता आणि त्यास एकरूपच पाहिले पाहिजे अशा या आदेशाचा. आणि जो ह्यास विभिन्न दृष्टीने पाहत असतो तो मृत्यूच्या मृत्यूस पाहत असतो असे निंदासूचक वचनाला देखील त्या प्रयोग होणार नाही. म्हणून समस्त वेदांतामध्ये जे उत्पत्ती स्थिती वलय इत्यादीची जी कल्पना असते ती त्या ब्रह्माच्या एकरूपतेच्या ज्ञानाच्या दृढतेसाठीच असते. त्या उत्पत्त्यादी प्रतीती करण्यासाठी कधीच नसते. त्याच्याशिवाय निरवय आणि असंसारी परमात्म्याच्या ह्या संसारी रूप एकदेशाची कल्पना करणे ही युक्तियुक्त देखील नसते. कारण की ती स्वयं परमात्म्यामध्ये तरी तो देश येतच नाही. देशहीन परमात्म्याच्या एकदेशामध्ये हे संसारित्वाची जी कल्पना आहे ती करण्यासाठी परमात्माच संसारी आहे अशी कल्पना होऊन जाईल. आणि जर असे मानले जाईल की घटाकाश आणि कारकाकाश इत्यादीच्या समान कुण्या अन्य उपाधीच्या कारणाने विज्ञानात्मा परमात्म्याचा एकदेश हम्म. आहे तर त्यामध्ये विवेकी हम्म. पुरुषास अशी बुद्धी उत्पन्न होणार नाही. तेव्हा तेव्हा असं तर त्यामध्ये विवेकी पुरुषास अशी बुद्धी उत्पन्न होऊ शकत नाही की परमात्मा हा एकदेश पृथक व्यवहार करण्यास समर्थ आहे. परंतु पक्षांनी पुन्हा एकदा आशंका व्यक्त केली की परंतु मी करता आहे. पूर्व पक्ष म्हणतो याच्यावर की मी करता आहे अशी गौणी बुद्धी तर अविवेकांची आणि विवेकियांची सुद्धा दिसून येते. दोन्हीमध्ये सुद्धा मी करताय अशा प्रकारचा कर्तृत्व भाव म्हणजे ज्याला जीव भाव म्हणतो तो दिसून येते. तर हे योग्य आहे का. तर सिद्धांत म्हणतो नाही असं नाही आहे. कारण की अविवेकियांची तर बुद्धी ही मिथ्या असते आणि विवेकियांची सम्यक प्रकाराने व्यवहारास अवलंबन करण्यासाठी ज्या प्रकारे की अविवेकियांच्या समान विवेकियाच्या दृष्टीमध्ये देखील कधी कधी आकाश काळे आहे, लाल आहे अशा प्रकारे आकाशाची कृष्णता आणि लाली ही व्यवहार मात्र याचे अवलंबनत्व अर्थाने प्राप्त होऊन जात असते. परंतु वस्तुतः आकाश काळे किंवा लाल होऊ शकत नाही. म्हणून विद्वानास ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानाच्या विषयामध्ये ही
ब्रह्मचे अंशाशी एकदेशी अथवा विकारित्वादिकांची कल्पना केली नाही पाहिजे. कारण की सर्व उपनिषदाचे तात्पर्य हे समस्त कल्पनांची निवृत्ती रूप मुख्य प्रयोजनासाठी आहे. या कारणाने सर्व कल्पनांना सोडून ब्रह्म हे आकाशाच्या समान सर्वगत आणि नित्य आहे, तर ते लोक दुःखाने लिप्त होत नाहीत, कारण की त्यांच्यापासून ते बाहेर येतात. इत्यादी ह्या शेकडो श्रुतीच्या अनुसार आकाशाच्या समान त्याच्या निर्विशेषाचा अनुभव केला पाहिजे. उष्ण स्वरूप अग्नीमध्ये एक शीतल देशाच्या समान आणि प्रकाश स्वरूप सूर्यामध्ये एक अंधकारमय देशाच्या समान ब्रह्महून भिन्न आत्म्याची कल्पना कधीही करू नये. कारण की हे सर्व उपनिषदांचे तात्पर्य जे आहे ते समस्त कल्पनांना निवृत्तीरूप मुख्य प्रयोजनामध्येच आहे. आणि म्हणून असंसारधारी धर्मामध्ये आत्म्याचे सारे व्यवहार नाम रूपकृत उपाधीच्या कारणाने आहे. जसे की तो रूपरूपाच्या अनुरूप होऊन गेला आहे आणि धीर पुरुषाच्या समस्त रूपांची रचना करून त्याचे नाम ठेवून त्याच्याद्वारे तो बोलत राहत असतो, इत्यादी मंत्रवर्णाने सिद्ध झालेले आहे. आत्म्याचे संसारित्व हे स्वयंमध्ये नसते, तर लक्षाआधी उपाधीच्या संयोगाने होणारी ही स्फटिकलाल आहेत इत्यादी बुद्धीच्या समान ती भ्रांतीजनित असते. परमार्थतः नसतेच ती. मानव हे धान्य हे ध्यान करत असतो, असे माना की अधिक चालत असतो, हे कर्माने न वाढत असतो, न छोटा होत असतो आणि हे पापकर्माने लिप्त होत नसतो. समस्त भूतामध्ये समान रूपाने स्थित असतो. कुत्रा आणि चांडालामध्ये इत्यादी श्रुती स्मृती आणि युक्तीने परमात्म्याचे हे असंसारित्व सिद्ध होत असते. आणि म्हणून विशेषतः आत्म्याचे निर्वयत्वाचा स्वीकार करण्यावर असा एक विकल्प केला जात नाही की विज्ञानात्मा हा परमात्म्याचा एकदेश विकार शक्ती अथवा आणखी काही असते, तर त्याच्या अशा अंशादी होण्याचा प्रतिपादन करणारे जे श्रुतीस्मृतीवाद आहेत ते देखील आत्म्याच्या एकत्वाच्यासाठीच असते. कारण की उपनिषदाचे विवक्षित अर्थाचा एकवाक्यता झाली पाहिजे असे आम्ही पूर्वी देखील सांगून चुकलो आहोत. संपूर्ण उपनिषदाचे जे तात्पर्य आहे ते परमात्म्याच्या एकत्वासाठीच आहे. आणि त्यानंतर विज्ञानात्माच्या भेदरूप त्याच्यापेक्षा प्रतिकूल विषयाची कल्पना ही कोणत्या कार्यासाठी केली जाऊ शकत असते, यावर कोणी मीमांसकाचे म्हणणे असे असते की ही कल्पना ही कर्मकांडाच्या प्रामाण्याने प्रतीत होणारे आणि विरोधकांचा परिहार करण्यासाठी असते. कारण की कर्माचे प्रतिपादन करणारे वाक्य अनेक क्रिया, कारक, फल, भोक्ता आणि कर्त्याचा जो आश्रय करणारे आहेत. तेव्हा विज्ञानात्माचा जो भेद आहे तो न होण्यावर असंसारी परमात्म्याचे एकत्व राहता असताना कशा प्रकारे लोकांची ही इष्टफलवाल्या क्रियेमध्ये प्रवृत्त अथवा अनिष्टफलवाल्या क्रियेने निवृत्त होऊ शकेल आणि कोणत्या ह्या बद्धजीवाच्या मुक्तीसाठी उपनिषदाचा आरंभ केला आहे. याच्याशिवाय परमात्म्याचे एकत्व प्रतिपादन करणाऱ्याच्या मतानुसार कोणाची ही परमात्म्याच्या एकत्वाचा उपदेश देखील का दिला जातो आणि कशा प्रकारे त्या उपदेश ग्रहणाचे फल असते. कारण की बद्धजीवाच्या बंधनाचा नाश करण्यासाठी याचा उपदेश केला जात असतो. बंधन न होण्यावर तर उपनिषद शास्त्राचा कोणता विषयच राहत नाही. तेव्हा हा विषयच मुळातून या बद्धजीवाला बंधनमुक्त करण्यासाठी, पण जे बंधनमुक्त आहेत त्यांना उपनिषद शास्त्राचा कुठलाही विषयाची अनिवार्यता आवश्यकता नाही आहे. त्याच्यावर पूर्वपक्ष म्हणतो की अशा स्थितीत तर उपनिषदावादी हे पक्षांचे शंका समाधानत्वाचे मार्ग हे कर्मकांडवादी पक्षाच्या समानच असेल. कारण की ज्या प्रकारे भेद न होण्यावर कर्मकांड निराबलन म्हणजे अधिकारी शून्य होऊन आपली प्रामाणिकता ही सिद्ध करू शकत असते. इथे प्रामाणिकता म्हणजे प्रमाणाने युक्त प्रमाण ह्या अर्थाने आहे. प्रामाणिकता म्हणजे सिन्सिअरिटी ह्या अर्थाने नव्हे. तर या ठिकाणी ही आपली प्रामाणिकता सिद्ध करू शकत नाही. जर अशी गोष्ट असेल तर मग त्याची प्रामाणिकता मांडण्यावर स्वार्थाचा विघात होऊ शकत नाही आणि त्या कर्मकांडाचीच प्रामाणिकता मानली जाऊ शकते. उपनिषदाच्या प्रामाण्याची कल्पना करण्यामध्ये तर स्वार्थाची विघात होऊ शकतो आणि त्या कारणाने त्याची प्रामाणिकता जरी नसेल तरी कर्मकांड प्रामाणिक होऊन अप्रामाणिक होऊ शकत नाही. कारण की उत्तम दीपक हा आपल्या प्रकाश्य पदार्थास प्रकाशित करत असतो आणि प्रकाशित करून देखील देत सुद्धा नसतो. असं दोन्ही एकाच वेळेस होऊ शकत नाही. त्याच्याशिवाय
अभेद्य श्रुती ही प्रत्यक्ष इत्यादीच्या प्रमाणाचा विरोध देखील करत असतं. ब्रह्मतत्वाच्या एकतेचे प्रतिपादन करणाऱ्या उपनिषदाच्या केवळ स्वार्थ, विघात आणि कर्मकांडाच्या प्रामाण्याचे विघातच करत नाही, तर निश्चित भेदाचे ज्ञान करून देणारे प्रत्यक्षादी प्रमाणांना त्यांचा विरोध देखील असतो. आणि म्हणून उपनिषद जे आहेत ते अप्रामाणिकच आहेत. म्हणजे अथवा त्यांचे कोणतेही अन्य प्रयोजन होऊ शकत नाही, तर ते ब्रह्मचे एकत्व प्रतिपादन करण्यासाठी देखील होऊ शकत नाही. सिद्धांती म्हणतो की असं नाही आहे. आता ही आशंकाच चुकीची आहे की ते अप्रामाणिक आहेत असं कसं म्हणता येईल, कारण उपनिषद हेच अंतिम प्रमाण मानलेलं आहे. त्यामुळे ते अप्रामाणिक होऊ शकत नाहीत. आणि ते त्यांचं अन्य प्रयोजन किंवा ब्रह्मतत्वाची एकत्व असण्याचं प्रतिपादन करण्याकरता सुद्धा त्या श्रुती होऊ शकत नाहीत. तर हे म्हणणं निखालच चुकीचं आहे. त्यामुळे त्याच्यावर सिद्धांती म्हणतो की नाही, कारण की ह्याचे उत्तर वर दिले गेले आहे. प्रमाणाची प्रमाणता अथवा अप्रमाणता प्रमाची उत्पत्ती करत असते. म्हणजे प्रमाणाची प्रमाणता किंवा अप्रमाणता ह्याच्यावर जर चिकित्सा केली तर म्हणजेच प्रमाद, तर त्या प्रमादाची उत्पत्ती होत असते आणि म्हणजे करण्याच्या कारणाने होत असते. जर असे न मानले जाईल तर शब्दादी प्रमेयामध्ये स्तंभाधिकांचे देखील या प्रमाणतेचा प्रसंग उपस्थित होईल. मग पूर्वपक्ष होतो, मग त्याने काय होईल? तर सिद्धांती म्हणतो की जर उपनिषदे हे ब्रह्मज्ञान रूपाने प्रमा उत्पन्न करत असतील तर ते कशा प्रकारे अप्रामाणिक होतील? तेव्हा पूर्वपक्ष म्हणतो की परंतु अग्नी तर शीतल होत असतो या वाक्याच्या समान जर ते उत्पन्न देखील नसतील तर मग काय होईल? त्याच्यावर सिद्धांती म्हणतो की अशा प्रकारे बोलणारा हा आपल्यासारख्याच आम्हास असे सांगणे आहे की उपनिषदांच्या प्रामाण्याचा प्रतिषेध करण्यासाठी हे प्रवृत्त झालेले आपले वाक्य हे उपनिषदाचे प्रामाण्याचे निषेध काय करू शकत नाही आणि अग्निरूपास काय प्रकाशित करू शकत नाही. तर मग करत तरी काय आहे? पूर्वपक्ष विचारतो. जर तो त्याचा प्रतिषेध करत असतो तर त्याचा प्रतिषेध करण्यामध्ये आपले वाक्य प्रमाण होऊ शकत असते आणि अग्नी देखील रूपाचे प्रकाशक होऊ शकत असते. आणि म्हणून जर आपला हा प्रतिषेधक वाक्य जे आहे ते प्रामाणिक असते, आता आपण दाखवावे की ह्याचा काय परिहार होऊ शकतो. त्यावेळेस पूर्वपक्ष म्हणतो, येथे माझ्या वाक्यात उपनिषद प्रामाण्याच्या प्रतिषेधाचे ज्ञानरूप प्रमा आणि अग्नीमध्ये रूप प्रकाशनाचे ज्ञानरूप प्रमा तर प्रत्यक्षच आहे. सिद्धांती म्हणतो, मग ब्रह्म ऐक्यत्व ज्ञानामध्ये प्रमास प्रत्यक्ष करताना उपलब्ध होणाऱ्या उपनिषदामधील आपला काय द्वेष आहे? कारण की त्यांच्या ह्या प्रामाण्याचा प्रतिषेध केल्या जाऊ शकत नाही. आणि आम्ही हे बोलून चुकला आहो की शोकमोहादीची निवृत्ती हीच ब्रह्म एकत्वाच्या ज्ञानाच्या परंपरेचे होणारे हे प्रत्यक्ष फल आहे. आणि म्हणून ह्याचे उत्तर दिले गेल्या त्या कारणाने उपनिषदामध्ये अप्रामाण्याची शंका तर होऊच शकत नाही. आणि असे जे सांगितले आहे की आपल्या अर्थाचा विघात करण्यासाठी ती होण्याने त्याची अप्रामाणिकता असते, तर ही गोष्ट सुद्धा अशी होऊ शकत नाही. कारण की त्याचे होणारे जे अर्थ आहेत ते ज्ञानाला कधीही बाधक नसतात. उपनिषदापासून हे जे ज्ञान होत नाही की ब्रह्म मात्र अद्वितीय आहे हे देखील आणि नाही देखील ज्या प्रकारची ही अग्नी, उष्ण आणि शीतल हे हे देखील होत असतो. या एकाच वाक्यामध्ये दोन परस्पर विरुद्ध अर्थाचे ज्ञान होत असतं. आणि असं समजूनच आम्ही असं बोलून चुकलो आहोत की वाक्याच्या प्रामाणिकतेच्या वेळी एकाच वाक्याचे अनेक अर्थ होतात. तर एक त्याचा आपला असा अर्थ होतो आणि दुसरा त्याचा विघात करणारा असा अर्थ होतो. एकच वाक्य बरेचदा विरुद्ध आणि अविरुद्ध अर्थाचे देखील प्रतिपादन करत असतात. या वाक्यास प्रमाण मांडण्याचा हा सिद्धांत नाही, कारण की अर्थाची एकता होण्यानेच सर्वांची एकवाक्यता होत असते. कोणी कोणी उपनिषद वाक्य ही ब्रह्मची एकतेचा प्रतिषेध करत असतात. असे देखील ही बाब नसते. अग्नी, उष्ण आणि शीतल देखील होत असतं आणि जे लौकिक वाक्य असतं ते एकवाक्यता होत नसते, कारण की त्याचे एकदेश प्रमाणानंतर विषयभूत अर्थाचा अनुवाद करणारा असतो. अग्नी शीतल होत असतो हे एक वाक्य आणि अग्नी उष्ण होत असतो हे प्रमाणांतरचे प्राप्त झालेले अनुभवसिद्ध हे अनुवादक आहे.
पण स्वयं कोणत्याही विशेष अर्थाचा द्योतक नसतो आणि म्हणून अग्नी शीतल होत असतो या वाक्याने त्याची एकवाक्यता होत नसते. कारण की ते प्रमाणानंतर ह्या होणाऱ्या अनुभवाची स्मृती करूनच ही समाप्त होऊन जात असते. आणि जे मानलं जात असतं की हे वाक्य विरुद्ध अर्थाच्या प्रतिपादन करणारे आहे, तर ते शीत आणि उष्ण पदाचे हे अग्निपदाच्या समान अधिकरणा रूपाने आणि प्रयोग होण्याच्या कारणाने उत्पन्न झालेली ही एक भ्रांती आहे. वास्तवात तर लौकिक असेल तर वैदिक एका वाक्याने अनेक अर्थ होऊ शकत नाहीत. जेव्हा एक सत्य आहे तेव्हा सत्याला एकच अर्थ आहे की तो सत्य आहे, त्याचे अनेक अर्थ हे होऊ शकत नाही. आणि असे जे सांगितले आहे की उपनिषद वाक्य ही कर्मकांडाच्या प्रामाणिकतेस नष्ट करणारी असते, तर ही गोष्ट नसते. कारण इथे की त्याचं तात्पर्य तर दुसरंच आहे. ब्रह्मची एकतेचे प्रतिपादन करणारी उपनिषदे ही अभिष्टार्थाच्या प्राप्तीसाठी साधनेचा उपयोग आणि त्याच्यामध्ये हे पुरुषाच्या नियोगाचे निवारण करत नाहीत. कारण की त्यांचे अनेक अर्थ होण्याची संभावनाच नसते. ती एकाच अर्थाने त्याचा सिद्धांत हा मांडला जातो. त्याच्यामध्ये अनेक अर्थ हे संभवतच नाहीत. आणि मग कर्मकांडाच्या संबंधी असणाऱ्या वाक्यांच्या ह्या स्वार्थामध्ये प्रमा उत्पन्न होत नसेल अशी सुद्धा अपेक्षा तिथे करता येणार नाही. जर कोणते वाक्य आपल्याला असाधारण अर्थामध्ये प्रमा उत्पन्न करत असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये त्याचा विरोध का होईल? तर पूर्वपक्ष म्हणतो असा त्याचे प्रश्न विचारला, म्हणजे तो होत नाही ह्या अर्थानेच तो प्रश्न आहे की तिथे एकत्वच आहे, अनेक अर्थ त्यात काढता येणार नाही. तेव्हा त्याच्यावर आता आहे पूर्वपक्ष म्हणतो की जरी तुम्ही म्हणाल की ब्रह्मची एकता मांडण्यात तर कर्मकांड परक वाक्यांचा कोणताही विषय राहत नाही, तर या कारणाने प्रमा उत्पन्न होऊ शकत नाही. तर मग काय होईल असा हा प्रश्न आहे. तेव्हा त्याचं जे काही उत्तर आहे ते विस्ताराने आपण पुढच्या वेळेस पाहूया. आणि मग त्यानंतर पुढच्या वेळेस आपण हा जो दुस दुसरा अध्यायाचा पहिला ब्राह्मण आपण संपन्न करूया आणि द्वितीय ब्राह्मणाला आपण प्रारंभ करूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.